नमस्कार. आजचा शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग हा आगळा वेगळा असणार आहे. काल मी लग्नाला गेलो होतो आणि लग्नाला गेल्यानंतर आपलं चहा पाणी नाश्ता होतच असतो. मी विचार केला, एक चिप्सचं पॅकेट घेतलं आणि ते फोडलं. आतापर्यंत तुम्ही बी चिप्स खाल्ले असेल, मी बी खाल्ले असेल, धरले आणि फेकले. विचार केला का हो, एक चिप्स पॅकेट बनवायला किती चिप्सचं बटाटा लागतो. असा कोणता तो बटाटा आहे की त्यामध्ये 13 पीस 7 रुपयाला मिळतात. आता हे कंपनी दाखवणार नाही, फक्त हे दाखवणार. 13 ग्रॅम 7 ग्रॅमचे 5 रुपये द्यावं लागतात. असं काय मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे बघा कंपनीत की त्या बटाट्या गेल्यानंतर तिथे 7 रुपयामध्ये 7 पीस मिळतात. असं काय उलटं सुलटं कंपनीने केलं आहे जे शेतकऱ्यानं केलं नाही. शेतकऱ्यानं 4-6 महिने पिकवण्यासाठी त्याला काहीच मेहनत केली नाही का? ते आपोआप येऊन पडले का? किंवा पाणी भरलं म्हणजे ते आले का? लोक म्हणतात ना की बा शेतकऱ्याचं काय आहे, याला आम्ही काय काय केलं. अरे तुम्ही काय केलं? तुम्ही सावलीत बसून केलं, यानं रात्रंदिवस कष्ट करून केलं. तुम्ही काय केलं बा? हे चिप्स आहे ते फेकून देतो मी. म्हणजे खरी अशी दुनिया नाही, कशाची दुनिया आहे तुम्हाला सांगतो. असा कोणता बटाटा आहे बाबा तो की ज्यामुळे आपल्याला त्याला 7 पीसचे किती 5 रुपये द्यावं लागतं. एक तर ते खरट राहतं, एक तर आंबट राहतं, एक ते राहतं. कमीत कमी 40-45 रुपये पीसला एवढे राहते. जगातला बटाटा नाही तो, तुमचा आमचाच बटाटा आहे. तो बटाटा आपल्या कंपनीत जातो. कंपनीत गेल्यावर 7 ग्रॅम 7 पीसचे आपल्याला 5 रुपये द्यावं लागते. त्याच किलोभर बटाट्याचे आपल्याला 10-12 रुपये द्यावं लागते. 10-12 रुपये 10-12 रुपये की भेटले. अरे जर 20-25-40-50 रुपये झाले ना तर अंगार लागते. कोणाच्या? सगळ्या लगाच्या की नको, इतके महाग बटाटे आम्ही खाणार नाही, इतके महाग बटाटे आम्ही पिणार नाही. काय म्हणते? इतके महाग बटाटे आम्ही खाणार नाही, इतके महाग बटाटे आम्हाला चालणार पण नाही. कुलूप लाव का? अरे अवघड आहे. कांदा महाग झाला, पेस्ट वापरतात. पेस्टमध्ये कधी विचारलंच नाही त्यांना की मला ह्यामध्ये तुम्ही डिस्काउंट द्या, मला डिस्काउंट द्या. कधीच नाही. फक्त तुम्ही शेतकऱ्यांकडे विचारणार डिस्काउंट देतात का, काय किलोनं दिले, काय किलो घेणार आहे, हेच विचारतात. हे जग खऱ्या